दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्स्टचा स्ट्राईक थ्रू प्रभाव काढून टाका असा हा प्रश्न आहे. तर तो कसा करायचा चला करून पाहूत आपण. पहिल्यांदा प्रेझेंटेशन ओपन झालं. हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचं टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यातला जो स्ट्राईक थ्रू इफेक्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. याला सिलेक्ट करायचं पहिल्यांदा या हेडिंगला. हे स्ट्राईक थ्रू हा टूल इथं आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. हा झाला पहिला प्रश्न आपला. इझी आहे, खूप सोपा आहे. स्ट्राईक थ्रू इफेक्ट आपण काढून टाकला. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये 6 मध्ये ॲक्शन बटन हेल्प कुठेही समाविष्ट करा असा हा प्रश्न आहे. दिलेलं प्रेझेंटेशन आहे 6व्या स्लाईडमध्ये म्हणलं आहे. तर पहिल्यांदा 6व्या स्लाईडवर आपल्याला जावं लागेल. ही 6वी स्लाईड आहे. इथं आपल्याला ॲक्शन बटन घ्यायचं आहे हेल्प नावाचं. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं. या ठिकाणी याला खाली फिरवायचं. इथं ॲक्शन बटन येते आणि हेल्प म्हणजे क्वेश्चन मार्कचं जे हेल्प बटन असते हे क्लिक करायचं, याला वाढायचं असं. याला ओके करायचं आहे, याला सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपासून सुरू होणारा परिच्छेदाला इटॅलिक प्रभाव काढून टाका. इटॅलिकचा जो प्रभाव तो आपल्याला इफेक्ट आहे तो काढून टाकून द्यायचा आहे. हा पूर्ण सेंटेन्स जे आहे, पूर्ण वाक्य सिलेक्ट करायचं, पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आणि आयवर क्लिक करायचं. इटॅलिक प्रभाव काढून टाकला आणि मग याला सबमिट करायचं. इतका सोपा प्रश्न आहे पॉवर पॉईंटचा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मध्ये क्लासरूम रूल टेस्टला बोल्ड इफेक्ट काढून टाका. बोल्ड जे दिलेला आहे तो काढून टाकून द्यायचा आहे. स्लाईड क्रमांक 2 वर जायचं, क्लासरूम रूल हेडिंगला सिलेक्ट करायचं, बोल्डला इथं टिक करायचं आहे. बोल्ड इफेक्ट गेला, सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये 6 मध्ये ॲक्शन बटन साऊंड कुठेही समाविष्ट करा. माऊस क्लिक करून स्लाईड शो व्ह्यूमध्ये कोणताही ध्वनी प्रभाव प्ले करा असा हा प्रश्न आहे. शेवटच्या स्लाईडवर जायचं आहे. ॲक्शन बटन साऊंड नावाचं घ्यायचं आहे. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं आहे, खाली ओढायचं आहे. साऊंड नावाचं हे ॲक्शन बटन घ्यायचं आहे. हे ॲक्शन बटन आपण घेतलं. याला कुठला एक साऊंड प्रभाव आपल्याला अप्लाय करायचा आहे, ओके करायचं आहे, सबमिट करायचं. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून फुटर टेक्स्ट काढून टाकायचा आहे. फुटरला जे टेक्स्ट दिलं तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर पहिले क्लिक करा, इन्सर्टवर जा, हिटर फुटरवर जा. इथं हिटर फुटरवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा, परत बघा, लक्ष द्या इकडे. इथं पहिलं क्लिक करा. पूर्ण सगळ्या स्लाईडला सिलेक्ट करण्यासाठी जर सिलेक्ट ऑलवर जाऊ शकता तुम्ही. इथं होममध्ये सिलेक्ट ऑल करा. सगळ्या स्लाईड सिलेक्ट झाल्या अशा. नंतर इन्सर्टवर जा, हेडर फुटरवर जा आणि इथला जो फुटर आहे आपल्याला अनटिक करा, असं काढून टाका. अप्लाय टू ऑल करा. सगळ्या स्लाईडमध्ये फुटर गेलं. असं करायचं. पुढचा प्रश्न, सर्व स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक काढून टाका म्हणलं. तसाच प्रश्न आहे. स्लाईड क्रमांक काढायचे आहेत आपल्याला. प्रत्येक स्लाईडमध्ये स्लाईडचे क्रमांक दिलेले आहेत. ही स्लाईड 2 नंबरची आहे. त्यातले क्रमांक काढण्यासाठी परत सिलेक्ट ऑल करा सगळं आणि इन्सर्टवर जा, हिडर फुटरवर जाऊ शकता. स्लाईड क्रमांक नंबर आहे हा अनटिक करा. याला अप्लाय टू ऑल करा. सगळ्यामधले स्लाईड क्रमांक गेले. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मध्ये आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट अप्लाय करा. दुसऱ्या क्रमांकामध्ये चित्राला. दुसऱ्या स्लाईडमध्ये चित्र आहे. दुसरी स्लाईड ही आहे, चित्र हे आहे. त्याला इफेक्ट द्यायचा आहे आउटर शॅडो ऑफसेट टॉप. पहिल्यांदा फॉर्मॅटवर चित्राला क्लिक करा.